महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। सोलापुरात नियोजन भवन इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडलाय। जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असता पोलिसांनी त्यांना रोखलं। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात त्यानंतर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। भैया देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी पोलिसांसोबत शाब्दिक चकमक त्यांची झाल्याचं समोर येत आहे। देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या गाडीवर कांद्यानं आंघोळ घालण्याचा इशाराही दिलेला होता। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला काय गोळ्या घालणार का असा संतप्त सवाल देशमुख यांनी आता उपस्थित केलाय। राधाकृष्ण विखे पाटलांच्या विविध विकास कामांसंदर्भात नियोजन भवन इथं आढावा बैठक सुरू आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर आता पोलिसांनी देशमुखांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। कांद्याच्या दरावरनं आता शेतकरी आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत। महसूल मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आल्याचा प्रकार सोलापुरात घडलेला आहे। महसूल मंत्र्यांच्या विरोधात शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी सुरू असताना पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली। काय म्हणणं नेमकं? महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यापासून कांदा कवडीमोल किमतीने हा व्यापारी घेतोय। माझ्या बार्शी तालुक्यातला शेतकरी कांदा घेऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेला तिथे कांदा विकल्यानंतर त्या मस्ती आलेल्या खलिपाने 2 रुपयाचा चेक माझ्या शेतकऱ्याला दिला। ह्या शेतकऱ्याची चेष्टा आहे, हा तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अपमान आहे। आणि या बाबतीत आज निवेदन देण्यासाठी आम्ही आलो। आज आमचं पालकमंत्र्याला कांद्यानं आंघोळ घालायचं किंवा गाडीला कांद्यानं आंघोळ घालायचं आंदोलन होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने रितसर पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन थांबवलं। रितसर निवेदन द्यायला सुद्धा ह्या मस्ती आलेल्या पालकमंत्र्याला वेळ आहे निवेदन घ्यायला। अरे तुम्हाला मतदान आम्ही केलंय, खुर्च्या आम्ही दिलेत, त्या खुर्च्याचा उपयोग आमच्या कामासाठी करा। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, या तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या आणि बेकारांच्या वतीनं की या जिल्ह्याचे पालकमंत्री मस्ती आलेल्या विखे पाटलाची त्वरित हकालपट्टी करा, ह्याचा राजीनामा घ्या। अन्यथा सोलापूर जिल्ह्यात कुठं दिसेल तिथं गाडी पालकमंत्र्याची फोडल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। हायकोर्टात सुद्धा या बाबतीत याचिका दाखल करू। त्यांना मस्ती आलेली आहे, ह्या शेतकऱ्यांचं निवेदन आहे, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला कांद्याची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये महावितरण कर्मचाऱ्याच्या पथकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बाबा काका सांगत यायला 40 आमदारांनी उठाव करून उद्धव ठाकरेंची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। उद्धव ठाकरेंचीच पक्षातनं हकालपट्टी झाली आहे, त्यामुळे ते आता कोणत्याच पक्षात राहिलेले नाहीत असंही महाजन यांनी म्हटलंय। भाजपशी युती तोडल्यानं उद्धव ठाकरेंची वाईट अवस्था झालेली आहे। शिवसेना आता एकनाथ शिंदेंची झाली आहे, उद्धव ठाकरेंकडे काहीही राहिलेलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला। ज्यातून त्यांचे 40-41 लोकांनी त्यांना सोडून दिलं, लोकांनी नाही सोडलं। आता शिवसेना एकनाथजींकडे, त्यामुळे लोकांनी त्यांना हाकललं शिवसेनेतून, मी असं म्हणेन। बरोबर आहे की नाही? त्यांचे खासदार 80% यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं। आता शिवसेनेतून हे निघाले नाहीत तर यांना शिवसेनेतून काढून टाकलं असं म्हणण्याची वेळ आहे। कारण शिवसेना खऱ्या अर्थाने आता यांचीच आहे, बहुमत सगळं एकनाथजींकडे, त्यांच्या टीमकडे आहे। तर आपण पाहिलं मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणतायत।
40 आमदारांनीच उद्धव ठाकरेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आमदार मनीषा कायंदे आहेत फोन लाईनवरनं। मनीषाताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। 40 आमदारांकडूनच उद्धव ठाकरेंची शिवसेनेतनं हकालपट्टी झाली असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। आपली पहिली प्रतिक्रिया। गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेतून आहे आणि खरं म्हणजे शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मोठं केलं आणि आज जे भारतीय जनता पार्टीची गुरमी आहे ती कसब्यातल्या लोकांनी उतरवली आहे आणि त्यानंतर वैफल्यातून हे सगळं गिरीश महाजन बोलत आहेत आणि कोण कोणाची हकलपट्टी केली आहे ते पक्ष सोडून गेलेल्या लोकांच्या बद्दल त्यांना एवढा जो कळवळा आहे ना ते कोर्टात हे सगळं मॅटर एक तर कोर्टामध्ये आहे। त्यामुळे हे अशी वक्तव्य करून शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रकार आहे। जे 40 लोक त्यातले अनेक लोक आज देखील उद्धवजींना मानतात त्या कुठल्या तरी त्यांची दिशाभूल करून त्यांना तिकडे गुवाहाटीला नेलं, सुरतला नेलं, परंतु त्यांच्या मनामध्ये अजूनही उद्धवजींबद्दल प्रेम आहे आणि ज्यांना बाळासाहेबांबद्दल खरोखरच प्रेम आहे तर ते असं वक्तव्य कधीच करणार नाही। गिरीश महाजनांना हे कळलं पाहिजे आणि त्यांची जळगावमध्ये आज काय परिस्थिती आहे, त्यांच्याबद्दल काय बोललं जातं ते त्यांनी जरा कानोसा घ्यावा। ठीक आहे मनीषाताई, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। पुढची बातमी